महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून लालपरी म्हणजेच एसटीला ओळखलं जातं. पण आजच्या क्षणाला या लालपरीची अवस्था खूप बिकट झालेली आहे. बिकट म्हणजे एवढी बिकट की एक दिवस मी पुण्याला जायला सकाळी 9 वाजता संगमनेर एसटी स्टॉपवरून बसलो होतो. तर जाता जाता मला 2 एसट्या बदलावं लागल्या मेंटेनन्स प्रॉब्लेममुळे आणि मी रात्री 9 वाजता पुण्याला पोहोचलो. तर एक विचार करा, एखादा जर महत्वाच्या कामासाठी बसमध्ये बसला असता तर त्याचं किती मोठं नुकसान झालं असतं. आता आपण नेहमी रस्त्याने जाताना बघतो एखादी तरी एसटी ब्रेकडाऊन झालेली असते आणि त्यातल्या प्रवाशांना पर्यायी साधनाचा वापर करावा लागतो. त्यातले काही लोक खूप महत्वाच्या कामासाठी पण घरातून बाहेर निघलेले असतात. तर रस्त्याने जाताना मी बघतोय काही बसेस खूप काळा धूर मारतायत, काही बसेस मधून खूप जास्त आवाज येतोय. आता प्रश्न एकाच गोष्टीचा पडतोय की ते बिचारे चालक ती बस कशी चालवत असतील देव जाणे. तर लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त त्रास कुणाला झालेला असेल तर ते एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना. तर प्रचंड महागाईच्या काळात त्यांना कमी पगारावरती काम करावं लागतं आणि त्यात लॉकडाऊन मध्ये त्यांना विना पगारी सुट्ट्या दिल्या गेल्या. त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप ढासळली. एवढा कमी पगार असून देखील कर्तव्य दक्षतेने काम करतात ती लोक, पण त्यांना दिलेलं साधनच जर खराब असेल तर ते काहीच करू शकत नाही. आता आपण बघतो ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी बसेसचे ऍक्सिडेंट होत आहे. आता 50 प्रवाशांचा जीव त्या ड्रायव्हरच्या हातात असतो बिचारायच्या, पण त्याचं साधनच जर खराब असेल तर तो काय करणार. खरं शासनानं एसटी महामंडळाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.